मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आपण बंदिस्त शेळी पालन याच्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा, कोण कोण या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतं, या संदर्भात संपूर्ण बातमी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूत. पोकरा, याला आपण पोकरा योजना असेही म्हणतो. आपलं गाव जर बसत असेल तर बंदिस्त शेळी पालन आपण करू शकता अर्ज करून. तर या योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतं? ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिली भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता महिला, घटस्फोटित महिला, अनुसूचित जाती जमातीमधील महिला, शेतकरी यासाठी लाभ घेऊ शकतात. अर्थसहाय्य किती भेटेल? खर्चाच्या 75% एका कुटुंबातील एक व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल. अनुदान थेट लाभधाऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. आता किती शेळ्या खरेदी कराव्या लागतात थेट पद्धतीने आपण माहिती देत आहोत, त्यामुळे आताच YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त 10 शेळ्या एक बोकड खरेदी करण्यासाठी हे अनुदान देय आहे. आपण जर पाहिलं तर यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 10 शेळ्या आणि एक बोकड आपल्याला खरेदी करायचं आहे. तर यासाठी आपल्याला अनुदान भेटत असतं. आपण जर पाहिलं तर यासाठी अर्ज कुठे करायचा, तर पोकराची अधिकृत वेबसाईट आहे, तिथे जाऊन आपण अधिकृत जे आपलं काही ऑनलाईन सेंटर आहे तिथे जाऊन आपण अर्ज करू शकता आपल्याला करायचे असेल. आता ती शेळी खरेदी कुठं करू शकता, खरेदी कुठून करावी? लाभधारीने पूर्वसमिती मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आतमध्ये खरेदी करणं आणि समितीच्या उपस्थित बाजार समितीमधून शेळ्या खरेदी कराव्यात आणि वाहतुकीचा खर्च स्वतः लाभधाऱ्यांनीच करावा. खरेदी समितीचे अध्यक्ष हे सरपंच असतात आणि उपसरपंच ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यापैकी एक महिला सदस्य कृषी मित्र हे सुद्धा असतात. तर आपण बाजारातून ह्या शेळ्या खरेदी करायच्या आहेत, त्यासाठी अनुदान सरकार देत आहे. धन्यवाद.